तर आज भकामत दिवसाने इकडे मी जॅक्सनले भेटलो. बिचारा पहिलेपेक्षा लयच बारीक होऊन गेला. तर सगळ्याले राम राम. मी करन आता लग्न बिग्न सब ओरखलं. मग आलो मस्त मित्राच्या घरी. सकाळी मस्त चाय नाश्ता जेवण खावण सब केलं आणि मित्राच्या पूर्ण परिवाराले टाटा बाय बाय करून निघालो इकडे काकासोबत पार्टीला जासाठी. आता मोरे परिवाराकडून जेवढं मला प्रेम भेटलं ना तेवढं तर बहीण माझ्या सख्या नातेवाईकाकडून बी नाही भेटलं मला अजून. आता काकासोबत पोहोचलो मग पार्टीले. तिथे हे बस लागूनच होती. सिटी बस मध्ये बसलो मग मस्त, कारण तर मला जायचं होतं आता वाना डोंगरी म्हणजे ताईच्या घरी. आता या बसमध्ये तंबाखू आणि धूम्रपान प्रतिबंधित असं पोस्टर लावून होतं, कारण ह्या लोकांना माहित आहे आपली बस आहे फुल एसी वाली. याच्यामध्ये खर्रा तंबाखू खाणारे बसले तर खिडकी एक तर खुलत नाही, मग थुकन कुठं बस मध्ये. आणि खिडकी खोलली बी तरी बहीण बाहेरही थुकता नाही येत. इकडे ट्रॅफिक एवढं राहते दुसऱ्याच्या गाडीवरच उडन ना. म्हणूनच मी म्हणतो बहीण खर्रा तंबाखू काही खायचं नाही, आपल्या घरावर गोटे काही आणायचे नाही. आता सिटी बसनं उतरलो मी इकडे डीमार्ट पाशी. तिथं मग मला भाऊजी घ्यायला आले आणि त्याच्यासोबत सरळ मी इकडे घरी येऊन गेलो. मस्त मग हातपाय बितपाय धुतले. इकडे टीव्हीवर पाहतो तर मोठ्या भाऊजीच्या लग्नाचे फोटो चालू होते. ते पाहता पाहता मग इकडे ताई आणि भाऊजी सोबत बसलो जेवाले. आता भाऊजीने माझ्यासाठी रसगुल्ले आणले होते. मस्त मग ते दाबून दिले आणि इकडे कूलरच्या हवेमध्ये एक नंबर पसरून गेलो. थोडा वेळ मस्त आराम केला. तेवढ्यात इकडे पाहतो तर भाऊजी निघाले होते ड्युटीवर जासाठी. मी त्याला मग बायगीन केला आणि इकडे जॅक्सन सोबत टाइमपास करायला येऊन गेलो. बिचारा खाली बसून बसून बोर झालता. त्याला मग इकडे मी माडीवर घेऊन आलो. पाहतो तर भल्ला इकडे तिकडे नाचून राहिला होता. मस्त वाटून राहिलं होतं लेकाले. तेवढ्यात मग इकडे मला वर तर दिसला मस्त एरोप्लेन. तसा तर भाऊजीच्या घरून 5-5 मिनिटाले हे जातच राहते. इकडे आता पायसान तर ते वायसीसी कॉलेज जिथं रोजच मामाजी फिरायला जात असते. आणि आज तर त्यांनी मलाही चाल म्हणे. मग चला बा म्हणलं फिरूनच येऊ. मस्त मग दोघे जण पैदल पैदल निघालो वॉकिंग करायला. तर चला मग आता आजच्यासाठी ते एवढंच. अजून फॉलो नसन केलं तर पहिले फॉलो करून घ्या.